बाळूमामाचे दर्शन यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे भक्तांनो. नमस्कार भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून वाईट शक्तीतून दुःख निघायला लागेल या विषयाबद्दल बाळूमामांचे विचार आणि उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे भक्तांनो. त्यासाठी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, स्किप करायचा नाही. त्याशिवाय तुम्हाला हा बाळूमामांचा श्री सद्गुरू संत बाळूमामांचा उपाय तुम्हाला समजणार नाही, लक्षात ठेवा. कारण बाळूमामांचा भंडारा आपल्याला घरोघरी लावायचा आहे, त्यामुळे तुम्हाला हा उपाय शेवटपर्यंत ऐकावाच लागेल. त्या अगोदर भक्तांनो, तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा भक्तांनो. ठीक आहे, तर चला पाहूया चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, वाईट शक्तीचा प्रभाव, दुःखाची छाया आणि मनात दाटून आलेली भीती या सगळ्या गोष्टी माणसांच्या जीवनात कधी ना कधी येतातच. पण अशा वेळी श्रद्धेचा आधार, गुरूंचे स्मरण आणि संतांचा संदेश आपल्याला आतून उभारी देतो. बाळूमामा यांचे जीवन आणि विचार हे याच श्रद्धेचे जिवंत उदाहरण आहे. त्यांनी कधीही लोकांना भीती घालून देवभक्ती शिकवली नाही, तर प्रेम हे आणि नामस्मरण याने वाईट शक्ती दूर होतात असा साधा पण खोल संदेश आपल्या ब्रह्मांड नायक बाळूमामांनी दिलेला आहे. बाळूमामा सांगायचे की वाईट शक्ती ही बाहेर कमी आणि मनात जास्त असते. जेव्हा मनात राग, मत्सर, लोभ, संशय आणि भीती साचते तेव्हा तेच दुःखाच्या रूपाने बाहेर प्रकट होते. त्यामुळे भक्तांनो, सर्वात आधी मन शुद्ध करणे आवश्यक आहे. त्यांनी नेहमी सांगितले आहे, देवावर विश्वास ठेव, पण स्वतःच्या विचारावरही लक्ष ठेव. कारण मन जर घाणेरड्या विचारांनी भरले असेल तर घरात कितीही पूजा केली तरी शांतता मिळणार नाही. दुःख निघून जाण्यासाठी त्यांनी पहिला उपाय सांगितला भक्तांनो, तो म्हणजे नामस्मरण. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी गुरूंचे किंवा देवाचे शांतपणे नाव घ्यावे. नाव घेताना मन दुसरीकडे न ठेवता पूर्ण भावनेने घ्यावे. हे नामस्मरण म्हणजे जणू मनातील भक्तांनो काळोखात दिवा लावणे आहे. अंधार कितीही मोठा असो, एक छोटा दिवा पुरेसा असतो. दुसरा उपाय म्हणजे भक्तांनो मामाने सांगितला आहे, तो म्हणजे घरात सात्विक वातावरण ठेवणे. घरात भांडण, अपशब्द, सतत टीका हे सर्व नकारात्मक ऊर्जा वाढवत असतात आपल्या घरामध्ये भक्तांनो. त्यांनी सांगितले की दर गुरुवारी आणि सोमवारी घरात थोडेसे गंध, फूल आणि अगरबत्ती लावून शांतपणे प्रार्थना करावी. देवाला मोठे नैवेद्याची गरज नसते भक्तांनो. स्वच्छ मन आणि कृतज्ञता पुरेशी असते. बाळूमामा लोकांना सांगायचे की कोणावर अन्याय करू नका, कारण दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू हेच आपल्या आयुष्यातील दुःखाचे बीज ठरतात. जर चुकून कोणाला दुखावले असेल तर मनापासून माफी मागा. माफी ही मोठं औषध असतं. ती घेतली किंवा दिली तरी मन हलकं होतं भक्तांनो. वाईट शक्ती दूर करण्यासाठी त्यांनी कधीही भीतीदायक विधी सांगितले नाही. त्यांनी साधा उपाय सांगितला आहे, रोज किमान एक चांगले काम करा. भुकेलेल्याला अन्न द्या, आजारी व्यक्तीला मदत करा, वृद्धांचा आदर करा. सेवा हीच खरी पूजा आहे. जेव्हा आपण इतरांसाठी काही करतो तेव्हा आपल्या भोवती सकारात्मक शक्तीचे कवच तयार होते. कधीकधी लोक म्हणतात की घरात वारंवार आजार, आर्थिक अडचणी किंवा सतत भांडण होत असेल तर काहीतरी वाईट शक्ती आहे. पण बाळूमामा सांगायचे आपल्या भक्तांना, आधी आपल्या कृती तपासा. पैशाचा अपव्यय, चुकीचे निर्णय, असंतुलित जीवनशैली हेही दुःखाचे कारण असते. म्हणून आधी व्यवहार सुधारावा. देवावर विश्वास ठेवून प्रयत्न करावेत. त्यांच्या भक्तांनो, संदेशामध्ये एक गोष्ट वारंवार येते कायम, भिवू नकोस. भीती हीच वाईट शक्तीची दार उघडते. जेव्हा मन धैर्याने उभे राहते तेव्हा कोणतीही नकारात्मक शक्ती टिकत नाही. म्हणून भक्तांनो त्यांनी लोकांना आत्मविश्वास दिला.
संकट आले तर पळू नका, गुरुचे नाव घेऊन त्याला समोर जा. घरात शांतता यावी म्हणून त्यांनी सांगितले की आठवड्यातून एकदा संपूर्ण कुटुंबाचे एकत्र बसून देवाचे नाव घ्यावे किंवा चांगली कथा ऐकावी. एकत्र प्रार्थना केल्याने घरातील तणाव कमी होतो, प्रेम वाढते आणि मनातील कटुता हळूहळू निघून जाते. वाईट शक्तीचा प्रभाव वाटत असेल तर एक साधा उपाय म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या वेळी काही क्षण सूर्याला नमस्कार करावा. कृतज्ञता व्यक्त करणे. भक्तांनो, सूर्यप्रकाश हा नैसर्गिक ऊर्जा आहे, त्याने मन प्रसन्न होते. तसेच घर स्वच्छ ठेवणे, कोपऱ्यातील धूळ काढणे हेही महत्त्वाचे आहे, कारण बाहेरची घाण काढताना मनातील घाण काढण्याची प्रेरणा मिळते. भक्तांनो, बाळूमामांचा खरा संदेश असा आहे की दुःख हे कायमचे नसते. जसे रात्र संपून पहाट येते तसेच संकट संपून दुःख येते. भक्तांनो, जसे रात्र संपून पहाट येते तसेच संकट संपून सुख येतं. पण त्यासाठी संयम, श्रद्धा आणि सत्कर्म आवश्यक आहे. गुरुवर विश्वास ठेवा, पण स्वतःच्या जबाबदाऱ्या विसरू नका. भक्तांनो, बाळूमामांनी त्यांनी एकच गोष्ट शिकवली: देवाला शोधायला दूर जाऊ नकोस, तो तुझ्या चांगल्या कृतीत आहे. जेव्हा मनात प्रेम, ओठावर नाव आणि हातात सेवा असते, तेव्हा कोणतीही वाईट शक्ती जवळ येत नाही. भक्तांनो, दुःख हळूहळू हलके होते आणि जीवनात शांततेची नवी पहाट उगवते. भक्तांनो, वाईट शक्तीमुळे मनात किंवा घरात जडपणा, सतत तणाव, निराश किंवा अकारण भीती वाटत असेल तर बाळूमामा यांनी सांगितलेले पुढचे उपाय तुम्हाला अधिक आतल्या शुद्धीशी संबंधित आहेत. त्यांनी नेहमी सांगितले की बाहेरच्या शक्तीपेक्षा मनाची अस्वस्थता भक्तांनो बदलली की परिस्थिती बदलते. सर्वप्रथम त्यांनी मन शांती साधना सांगितली. रोज किमान 15 मिनिटे बसून भक्तांनो श्वासावर लक्ष द्यावे. डोळे मिटून हळूहळू श्वास घ्यावा आणि सोडावा. श्वास घेताना मनात देवाचे नाव घ्या आणि श्वास सोडताना माझे सर्व दुःख दूर होऊ दे अशी प्रार्थना देवापुढे करा. सातत्याने केलेली ही साधना मनात भीती आणि नकारात्मक विचार कमी करते. वाईट शक्तींचा भास अनेकदा भीतीतून वाढतो. दुसरा उपाय म्हणजे उपासना आणि व्रतशुद्धी. आठवड्यातून एक दिवस साधेपणाने उपवास करावा. उपवास म्हणजे केवळ अन्न न खाणे नाही, तर वाईट विचार, राग, कटू बोलणे यापासून दूर राहणे. त्या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त वेळ शांततेत घालवावा. देवासमोर बसून आपली चूक कबुली करावी आणि सुधारण्याची प्रतिज्ञा करावी. या आत्मपरीक्षणाने मन हलके होते. तिसरा उपाय म्हणजे गुरु नामस्मरण आणि चरण ध्यान. बाळूमामा सांगायचे की गुरूंचे फोटो किंवा मूर्तीसमोर बसून त्यांच्या चरणाचे ध्यान करा. कल्पना करा की भक्तांनो त्यांच्या चरणामधून प्रकाश बाहेर पडतो आहे आणि तो प्रकाश तुमच्या शरीराभोवती एक संरक्षण कवच तयार करतो. ही कल्पना मनाला भक्तांनो सुरक्षिततेची जाणीव देते. मानसिक शक्ती वाढली की नकारात्मक प्रभाव आपोआप कमी होतो. घरातील वातावरण बदलण्याची त्यांनी एक साधा उपाय सांगितला आहे. दररोज सकाळी घरात थोडे गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडावे आणि देवाचे नाव तुम्हाला घ्यायचे आहे. पाणी हे शुद्धतेचे प्रतीक आहे. त्याच वेळी मनात ठरवावे की घरातील सर्व दुःख आणि नकारात्मकता निघून जावो. ही कृती श्रद्धेने केली तर मनात नवी ऊर्जा निर्माण होते. कधीकधी वाईट शक्तीचा परिणाम म्हणून सतत अपयश येत असते. अशा वेळी बाळूमामा सांगायचे की दान करा. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजूंना मदत करा. दान करताना अपेक्षा ठेवू नका. निस्वार्थ कृतीने कर्मशुद्धी होते. कर्मशुद्ध झाले की दुःख हलके होते. आर्थिक अडचणी, घरात भांडण किंवा आजारपण असेल तर त्यांनी सांगितले की एकत्र बसून संध्याकाळी दीप लावा आणि सर्व कुटुंबाने मिळून नाम जप करा. दिव्याचा प्रकाश म्हणजे आशेचे प्रतीक आहे
अंधार कितीही गडद असला तरी एक दिवा पुरेसा असतो. हा दिवा फक्त तेलाचा नसतो तर श्रद्धेचा असतो. भक्तांनो, मनात सतत भीती वाटत असेल तर त्यांनी एक उपाय सांगितलेले आपल्या बाळूमामांनी. रोज आरशात स्वतःकडे पाहून 3 वेळा म्हणा, मी गुरूंच्या कृपेने सुरक्षित आहे. हा आत्मविश्वासाचा मंत्र आहे. भक्तांनो, मनावर सकारात्मक शब्दांचा परिणाम होतो. हळूहळू भीतीचा प्रभाव कमी होतो. वाईट शक्तीपासून संरक्षणासाठी नेहमी सात्विक आहारावर भर दिला. मद्यपान, मांसाहार अति खाणे यामुळे मन अस्थिर होते असे ते सांगायचे. साधे, स्वच्छ आणि घरचे अन्न मनाला स्थिर होते असे सांगायचे. साधे, स्वच्छ घरचे अन्न मनाला स्थिर ठेवते. स्थिर मनावर कोणतीही नकारात्मक ऊर्जा टिकत नाही. जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की घरात काहीतरी जड ऊर्जा आहे तर घरात भक्तिगीत आणि नामस्मरणाचा आवाज हलक्या स्वरात लावावा. पवित्र शब्दांचे स्पंदन वातावरण बदलते. ते मनावर परिणाम करते आणि भीती कमी करते. शेवटी भक्तांनो, बाळूमामांनी सांगितले की सर्वात मोठा उपाय म्हणजे स्वतःला बदलणे. आपण जर प्रामाणिक, संयमी आणि प्रेमळ झालो तर आपोआप जीवनात प्रकाश येतो. वाईट शक्तींचा विचार भक्तांनो मनातून काढून टाका. देवावर विश्वास ठेवा आणि सत्कर्म करत राहा. अशा प्रकारे श्रद्धा, नामस्मरण, सेवा, दान, साधना आणि आत्मविश्वास यांच्या सहाय्याने दुःख हळूहळू निघून जाते. संकट कायमचे नसते भक्तांनो. गुरूंची कृपा आणि आपले प्रयत्न मिळून भक्तांनो जीवनात शांतता आणि आनंद आणतात. भक्तांनो, हे मी तुम्हाला बाळूमामांचे उपाय सांगितलेले आहेत. या उपायाचे तुम्हाला पालन करायचेच आहे. या उपायाचे तुम्ही 2 ते 3 महिने पालन करून बघा. भक्तांनो, तुमच्या जीवनात तुमच्या सर्व कुटुंबातील सदस्यांवर कसा परिणाम होतो, त्यांच्या डोक्यामध्ये सकारात्मक ऊर्जा खेळू लागतील. हे सर्व उपाय तुम्हाला करायचे आहेत. भक्तांनो, तुम्हा सर्वांचं तुम्ही हा सर्व व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला मी मनापासून आभारी मानतो. ठीक आहे, तर चांग भलं बाळूमामाच्या नावानं, चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं, चांग भलं.